राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग रत्नागिरी यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यश फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या रक्तदान शिबिराला कॉलेजचे प्राचार्य चेतन अंबुपे, रजिस्ट्रार शलाका लाड, सहरजिस्ट्रार मानसी मुळे, असिस्टंट प्रोफेसर अर्चना बाईत, रेड क्रॉस सोसायटीच्या डॉक्टर मेहक काझी आणि नाझिया खलिफे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना ट्रस्टी बाळासाहेब माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी कोकणाच्या विकासासाठी आणि विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण मदत केल्याचं सांगितलं। तसंच आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित आणि तांत्रिक मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असल्यानं दर्जेदार नर्सिंग शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जोपासणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। त्याकरता योगदान केले। आदरणीय देवेंद्रजी एक कार्यक्षम, कुशल आणि एक कणखर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्या राज्याला मिळाले। माझं भाग्य या ठिकाणी आहे की गेली अनेक वर्षाचा राजकीय आणि सामाजिक सहवास मला त्यांच्याबरोबर मिळाला। भविष्यामध्ये सुद्धा या बाबतीत आपल्याला राज्याच्या, रत्नाच्या, कोकणच्या हिताच्या दृष्टीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचं मार्गदर्शन आवश्यक आहे। ही संस्था, हे महाविद्यालय याच्यामध्ये वेळोवेळी देवेंद्रजीने आपल्याला मदत केले। अनेक अभ्यासक्रम, आता आपण MSc नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करतो, त्याच्यासुद्धा परवानगीसाठी आदरणीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी वैद्यकीय शिक्षण विभागाचे, कमिशनर वैद्यकीय शिक्षण, या सगळ्यांनी कायमच आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। मला वाटतं गेल्या वर्षीसुद्धा आपण रत्नागिरी तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये विशेष करून सबसेंटर जे आहेत, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि उपकेंद्र, यामध्ये सुद्धा आरोग्य शिबिरं आपण घेतले आहेत। राज्य शासनानं सुद्धा विविध ठिकाणी सातत्यानं वर्षाच्या 365 दिवसामध्ये नागरिकांना चांगलं आरोग्य मिळावं आणि ते मोफत मिळावं याच्याकरता देवेंद्रजींनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी असेल, त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य सुविधा असेल, की सामान्यातल्या सामान्याला, गोरगरिबाला मोफत आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे, ही भूमिका देवेंद्रजींनी नेहमीच घेतली। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि त्यामुळे एक परमेश्वरी कार्य आहे। निमित्तानं देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्त हे आपण कार्यक्रम करतो। पण मला असं वाटतं की वर्षभर यश फाउंडेशनचे अनेक कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं चालू असतात। देवेंद्रजींना आपण परमेश्वरचरणी प्रार्थना करूया की उदंड अशा प्रकारचं आयुष्य मिळावं। आज राज्याचं अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व करावं, देशाचं त्यांनी नेतृत्व करावं, यासाठी सुद्धा परमेश्वराला आपण प्रार्थना करूया। आषाढी एकादशी आता शनिवारी संपन्न होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा सगळा आज भक्तिमय या ठिकाणी झालेला आपण पाहतोय। पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी गावागावातून त्या ठिकाणी आज पायी दिंडी करून चाललेले आहेत। अशाच प्रकारे आपण सगळ्यांनी भक्तिभावानं हा एकादशीचा, विठ्ठल रुक्माईचा सुद्धा उत्सव आपण साजरा करूया आणि राज्याच्या ह्या सगळ्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये, रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये मनुष्यबळाची बरीच कमतरता आहे। आज आपण वैद्यकीय महाविद्यालय आदरणीय देवेंद्रजींमुळे सुरू झालं आहे, नवीन पदं मंजूर करत आहेत, सुविधा होत आहेत, वसतिगृह होत आहेत। आज राज्यातल्या, देशातल्या नवोदित विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा मिळतात। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस किंवा अमित भाई शाह, ह्या सगळ्या मंडळींनी देशाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना दरडोई किंवा 1000 माणसाला किती डॉक्टर पाहिजेत, किमान एक डॉक्टर 1000 व्यक्तींमागे असणं गरजेचं आहे WHO नियमाप्रमाणे। आणि गेल्या 60-70 वर्षामध्ये ही जी मेडिकलची व्यवस्था ही तेवढी पुरेशी नव्हती। पण ह्या सगळ्याचा विचार करून मोदी साहेबांनी, त्याचबरोबर अमित भाई शहानी राज्यामध्ये, देशामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर अन्य अभ्यासक्रमांची महाविद्यालय, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, प्रत्येक मेडिकल कॉलेजला कंपल्सरी 100 बेडेड नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे किंवा अमित भाई शहांचा आहे, केंद्र सरकारचा आहे, मोदी साहेबांचा आहे, तो दुसरा कोणचा नाही आहे। तर ज्या ज्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहेत, झालेली आहेत, इथं बाय डिफॉल्ट 100 बेडचं नर्सिंग महाविद्यालय शासनाचं सुरू होणार आहे, ते खाजगी कोणाचं नाही। तर तुम्ही काय काळजी करण्याचं कारण नाही की एखादं नवीन महाविद्यालय सुरू झालं की आमच्या प्रवेशाचं काय होईल। गुणवत्ता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि क्वालिटी एज्युकेशन, चांगल्या प्रकारचं ग्लोबल एज्युकेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये, पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही जर दिलं, आज आपले सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं पास होत आहेत,
ANM, GNM, BSc, पोस्ट बेसिक BSc, यंदापासून MSc कोर्स आपण सुरू करतोय आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये लागणारा टेक्निकल स्टाफ आपण सुरू करायचा आहे. वेळोवेळी माझी देवेंद्रजींची भेट होत असते, त्यावेळेला ह्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेबरोबर सरकारची आरोग्य व्यवस्था ही आहेच, परंतु ती तुटपुंजी आहे, ती अपुरी आहे. आणि त्यामुळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा आपल्यासारखे ट्रस्ट आहेत, रेड क्रॉस आहे, या सगळ्या लोकांनी या सगळ्या सरकारी यंत्रणेला मदत करणं हे एक समाजसेवेतलं कमिटमेंट आहे, अंग आहे. आणि त्यामुळं सरकारने सगळ्या आरोग्य व्यवस्था कराव्यात असं काही कुठं नाही आहे. तर आपल्या समाजानं किंवा समाजातल्या सामाजिक संस्थांनीसुद्धा सरकारला मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे सगळे उपक्रम करतोय. पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया, देवेंद्रजींना निरोगी अखंड चांगल्या प्रकारचं आयुष्य मिळावं हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना. या उपक्रमात यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.